असे पापत्य करून उपास करून काय आता यांचा नवरात्र सुरू झाला आज आता तुम्हाला उपाशी हजाराला शव मोकळा 10 दिवस आता याला काही घरी जेवण नाही संध्याकाळी हा लिंबू पिळून रसा आणणार तू दुर्गे भारी करणार काय काहीच नाही महाराज चाललंय म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देते मी म्हणतो देव दे तू डावी ती कुठं हा प्रश्न आहे चाललंय अंगाला दळीत आहे कुत्र पीठ खात आहे मोवी पीठ करायची आहे अभंगात घुसायचंय अभंगात थोडा किचकट आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे 2 आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही देव कुणाला भेटतो वाक्य बारीक आहे का 1 विश्वातल्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्या 1 भजन करा 2 चांगलं वागा 3 नीतीने जगा 4 गायीची आईची काळ्या आईची सेवा करा आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे वापर चांगला करा याच्यापेक्षा काहीच सांगितलं तुम्ही रामायण पाठ करून करणार काय काय करणार सगळे स्टेजवरची मंडळी तुमचं रामायण पाठ आहे काय करणार काय रामायण पाठ करून करणार काय भागवत पाठ करून करणार काय आई बापांना भाकरी घाला गाईला चारा पाणी द्या आणि माणसासारखं जगा हा देव आहे उत्तर ऐकत आहे का वाक्यात चांगलं वागा हाच देव आहे आणि तुम्ही देव देव न म्हणत्या मेल्या पिढ्या लोक कोणी पाहिलाय तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतोय देव आतापर्यंत कुणीच पाहिलं नाही ना देव पाहायची गोष्टच नाही ना देव अनुभवाची गोष्ट तुम्ही अनुभव घेणच द्या उत्तर परत दुसरी उभी आहे का राहू दे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं दुसरी उभी आहे चांगलं वागा हाच देव आहे तिसरी उभी आहे का 10व्या अध्यायातली उभी आहे संपत्ती आली संपत्ती आली तर दया येत नाही मी काय करू संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय म्हणून तिन्ही ओव्या नारोबारांच्या 3ऱ्या 3 ओव्या संपल्या तर कीर्तनाला सुरुवात करायची तुमची माझी बऱ्याच दिसायला लागली आपलं काम थोडं वेगळं आहे हे ना गाठ काम आहे आपलं थोडं परत नाही गाठ घेतली तरी चालेल शेवटची समजली तरी चालेल पण कीर्तनाला 3 सूचना आहेत पहिल्या दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही 2 यायचंच नाही नाम बसायचं चांगला शपथ गोड पाहायचा आम्ही शिव काढायचं तुम्ही सुताक पडल्यावाने बसायचं कीर्तनाला दुसरी कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कळत नाही तर काहीच कळत पहिलंच काही कळलं नाही पुढं काय आणि कीर्तनाला 3री सूचना आहे शिट्ट्या मात्र आवाज येतो पुढं पाहिजे कीर्तनाला 3री सूचना आहे शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची ओपन चॅलेंज कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार पुस्तकं उलटी पालटी करून देणार पण द्या पण मी गेलो बोंबलायचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतोय तुला सांगितलं कोणी आम्ही काही कीर्तन करत का आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे आम्ही काही कीर्तन करत का पांडुरंग आमचा बाप आहे रुक्मिणी आमची आई आहे आम्ही त्याचं लेकरू आहे आम्ही फक्त फेटा बांधणार कमर बांधणार हे वाक्य समजा बाहुली आपण आहे पण दुरी कटेवर उभी आहे बाहुली आपण आहे दुरी कटेवर उभी आहे त्याने हलवलंय तर राजाचा रंकाचा राजा
त्याच्या हातात आणि त्याचं स्वतःच म्हणणं आहे ना त्यात म्या बोलविल्या त्यांचं म्हणणं आहे. आपण कोण आहे? मी कोण? तू आहे कोण? कोण आपण? अरे आपण कट्ट्यावरच्या पांडुरंगाने हलवलेल्या बाहुलीचे सूत्रधार आहेत. काय आपल्या हातात? काय आपल्या हातात? काय आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्या अवलादींसाठी कमावलंय त्यांनाही त्याचं काही घेणं नाही. तुम्ही शून्यात आले आणि शून्यात गेले. करोडो रुपयाच्या शहराचं माध्यम करून तुम्ही इस्टेट कमावली, करोडो रुपयाचं. पण 70 वर्षापर्यंत आपण पसायदान पाठ करू शकलो नाही. याच्यापेक्षा अपमानाचं जगणं काय? गाड्या बंगले कोणी गेलं? वाक्य ऐकलं? परमार्थ पैसा हा प्रारब्धाने मिळवावा लागतो आणि परमार्थ हा प्रयत्नानं करावा लागतो. पैसा मिळणं हे प्रारब्ध आहे, परत मी नाही का? राज्य मिळणं हे प्रारब्ध आहे, पण प्रयत्नाने परमार्थ होत असतो. घासली म्हणून पक्वत आहे. थोडेफार जर भारी पाठात उत्तर यांचे पक्वत पोरं का वाजवतात? तर पेवी न दैवत त्याला टप केलाय म्हणून हरिपाठ आहे. टप केलाय. 31 वर्ष डांबरीवर गेली ती. 31 वर्ष. या अंगाची केस कमी आहेत एवढी गावं पाहिजे. माझी इतकी ते कीर्तन कधी नाही महाराष्ट्रात कोणी एका जन्मात. आता 30 आहे सकाळपासून. 10 जन्मात कोणाला म्हणाला मी एका जन्मात काय. आणि कधी ध्यानात ठेवायचं? तपश्चर्येशिवाय तुमच्या साधना होऊ शकत नाही. परमार्थ हा गप्पा मारून होत नाही. पैसा प्रारब्धाने मिळतो, पण परमार्थ आणि संसार आपोआप होणारी गोष्ट आहे. लग्न झालं पोरगं होणार आहे, शाळेत गेलं पास होणार आहे, पैसे वाढल्यावर नोकरीला लागणार आहे, नोकरीला लागल्यावर बायको करणार आहे, बायको केल्यावर त्याची बायको बाळातील होणार आहे, तो पोरे आपल्याला पिसावणार आहे. ठरलेलं आहे. नाविन्य काय? जमिनी को आपण मुलीचं लग्न केलंय, पण ती मुलगी आपल्या अंत्यविधीला हजर नाहीये. रक्ताचा गोळा म्हणून मुलगी सांभाळली, पण ती मुलगी बाप मेला तर अंत्यविधीला आली नाही आली, वेळ नाही दिला. तुम्ही काय केलं? आयुष्याचं वाटोळा करून टाकलं आपण, वाटोळं. पण एक ध्यानात ठेवा, इंद्रिकेचं वाक्य आहे, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तुम्ही माझ्या हाना पण जिरणार एवढी ध्यानात ठेवा. पुन्हा वाक्य ती नाही का? सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तुमचं काय मत आहे? इंद्रिकेची वाक्य हे आज खरे, उद्या खरे, कालही खरे. 31 वर्षांच्या त्याचं वाक्य होत नाही. तुम्हाला वाटतंय सत्ता, पैसा आणि गुंडशाहीवर तुम्ही काही करू शकता, पण उलट ऐका. सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. तुम्हाला लाख अक्कल असू द्या, मूर्खांपुढे तुमचं दुकान चालू शकत नाही. काय चालणार? काय MSc PhD झालेल्या माणसाची मुलाखत घ्यायला BA झालेला माणूस, कारण त्याची ती शाळा आहे. त्याने शाळा काढली म्हणून तो BA, पण इंटरव्ह्यू ज्याची घेतोय तो MPC MPhil. त्याला 30 वर्ष पुस्तक उलटी पाठी केले, पण याच्या पुढे आपला 7वी नापास कार्य करताय. 7वी नापास. PI ला फोन करतोय, PI ला. त्याला 28 वर्ष पुस्तकं उलटी पालटी केली, आणि हा 7वी नापास त्याला म्हणतोय रात्री मारामारी ते 2 पोरं ठेवले ते सोडून द्या. 7वी नापास. आणि PI म्हणणं जमणार नाही. हा म्हणला मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास आणि हा 7वी नापाशी, आणि दोघं दमकोला देतात PI ला. आता त्यानं जर याला इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. सत्य पुढे पैसे पुढे शांतच चालत नाही. तुम्ही हसण्यावर येऊ नका. अख्ख्या रामायणात विभीषणासारखा विद्वान कोणी नव्हता.
अख्ख्या रामायण वाचला आणि विभीषण उलटा वाचला. एवढा विद्वान माणूस रामायणात नव्हताच. कशावरून ऐका, काही झालं तर लंका माझी आहे हे विभीषणाला नाही झालं. कारण माझा भाऊ दोघं जणांचे, रावण आणि कुंभकर्ण. लंकेचा तिसरा हिस्सा मला बोला बोला मिळालाय. माझ्या लंकेला आग लागली तरी चालेल, पण मला शरीर मिळालंय ते रामाची सेवा करण्यासाठी मिळालंय. लात मारली लंकेला, स्वतःच्या भावाशी दुश्मनी पत्करून रामाचं दर्शन घेतलंय. लंका फुकाट मिळाली. फुकाट, काहीच करायची गरज नाही पडली. फक्त जो मुळाचं होय अनन्य शरण, फक्त रामाला शरण गेला. दोन्ही भावांचा हिस्सा एकट्याला मिळाला. सगळी लंकाच त्याची. वरून आशीर्वाद रामाचा मिळाला. पण आई पुढचं ऐकलं डोकं बनवलं होतं. तुझा एवढा विद्वान विभीषण, पण राजाला सुद्धा नगरीच्या बाहेर काढला. तुम्ही काय केलं? नगरीच्या बाहेर गेला विभीषण, नाही नगरीचा काढला. विद्वान माणसाची किंमत मूर्ख माणसांपुढे चालत नाही. रावणाकडे पैसा होता, रावणाकडे सत्ता होती, रावणाकडे 10-5 गुंड होते. सगळा भाऊ नगरीच्या बाहेर काढला. त्याला नगरी मिळाली तो विषय वेगळा आहे, पण चांगला वागतोय म्हणून सत्तेपुढे त्याची अक्कल झाली नाही. आणि महाभारतामध्ये सगळ्यात विद्वान जर कोण असेल तर विदुर महाराज. अंगातल्या कपडे ऋषी विदुर यांनी बाहेर काढला. अंगातल्या कपडे ऋषी काय विदुराची अवस्था केली आहे. स्वतःची बायको विदुराची, आणि विदुर नदीच्या कडेला झोपडी बांधून तपश्चर्या केली. का? महाभारतामध्ये एवढ्या कौरवांपुढे त्याची एकटीची अक्कल नाही चालली. विद्वान माणूस, त्याच्या इतका विद्वान कोणीच नाही. आज तागायत विदुरा इतका विद्वान कोणी झाला नाही. आज तागायत. शेवटी त्याची नीती आज लोकांना वापरावी लागते. विदुर नीती म्हणतात तिला. आणि आजही लोक बोलताना म्हणतात ती नीती कोणाची आहे? विदुराची नीती जग प्रसिद्ध झाली. पण या कौरवांनी त्याला नगरीच्या बाहेर काढलं. महाराज, विदुराच्या घरच्या कन्या खायला पांडुरंग नदीच्या कडेला आला. आणि दाशी पुत्र कन्या विदुराच्या पक्षी, आणि दैत्या घरी नक्षी. अरे ज्याच्या कन्या खायला पांडुरंग आला त्याला सुद्धा ह्या नगरीच्या कडे बाहेर काढलं. सत्ता, पैसा आणि गुंडशाही इथं विद्वत्ता चालत नाही. पण पुढचं ऐका आता, डोकंच बंद होईल तुमचं. सत्ता, पैसा आणि गुंडशाहीनं तुम्ही काही करू शकता. काहीही. एखादी संस्था तळासकट घालू शकता. एखादा कारखाना नाटासकट टिकू शकता. एखाद्याचा खून तुम्ही चालू करू शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजायला लागले तर इंद्रिकर भोकास मुक्षित. इंद्रिकर काय एका झाकणीचा गडी नाही. काही करू शकता. कारण तुमच्याकडे 3 गोष्टी आहेत. 10-5 गुंड तुम्ही पोसू शकता. सत्ता आहे तुमच्याकडे, पैसा आहे. पण लिहून ठेवा, या जगात तुम्ही तिघांचं काहीच करू शकत नाही. लोक बंद व्हायचं का? आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बंदी व्हायचं ना. तिघांचं तुम्ही काहीच करू शकत नाही. 1 निसर्ग, 2 मृत्यू आणि 3 काळ. काहीच करू शकत नाही. काळ पैसे वाचव तुझा बाप 5 मिनिटं चाल. तुझ्या पोरीचं लग्न 6:30 आहे. तुझ्या बापाच्या बोकंडी M6:35 बसणार आहे. 5 कोटीचा चेक यमाला लिहे आणि तो बाप 5 मिनिटं ठेव. नाही तर 10-5 गुंडांना जवळ घे, त्यांना खंबे दे आणि आम्हाला इतकी पास. तुला बाप न्यायचं त्याला ध्यानच राहिलं नाही. पास करा ना प्रयत्न. गावात कशा गुंड्या जमात्या, घरात कशा जमात्या. गेला एखादा दम आम्हाला मा बाप न्याला तर ठीक आहे, 15 मिनिटं लेट आहे म्हणा. अरे म्हणा नाही का? दुसरं वाक्य ऐकायचं का? इंद्रिकेचं पहिलं वाक्य आहे
कर्माला माफी नाही. आणि दुसरं वाक्य आहे, तुम्हाला सगळे माफ करतील पण काळ तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याला या जगात काळानं अजून कोणाला सोडलं नाही. तुमचं काय मत? बदला होणार. पाप करा तुम्ही, पापाची आईगाईच करू नका. तुम्ही आलेतच पाप करायला, दणकून हाना, गेम होणार. तू नोकरीला आहे ना, पगाराला हातच लावू नको, वर्षभर कमावू. तुझं पोर येडच होणार. ज्या ज्या घरांमध्ये टक्केवारीचे पैसे येतात त्यांचे 60% पोरं जेलमध्ये आहेत. ज्या ज्या घरात बापाचे पैसे आहेत त्या घरात कधी समाधान नांदू शकत नाही. तुम्हाला तुमचं काय नाही. पैसा कमावून तुम्ही लुटा, याच्यात टक्का काढ, त्याच्यात टक्का काढ, हानच तू. घरकुलात टक्का, बोरमात टक्का, खडीत टक्का, सध्याच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. यशस्वी गेम आहे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडी हल्ली. हे मी बोलत नाही. मी जेवढं बोलेल त्या प्रत्येक वाक्याला पुरावा ओव्या देईल तुम्हाला. आगा कर्मीची सुटका. 6 पोरं मारेपर्यंत कोणी बोललं नाही, पण 8व्या टोपणीत बसून पलीकडे गेला. यादवच ठेवलेला आहे. कोणच यादव राहिले? लालू प्रसाद यादव म्हणायचे की आखी यादव आणले बातोकार हायगायच करणार, गेम होणार. कमाव, कोणासाठी कमाव? वाक्य ऐकले का? 40% माणसं समाजात असेल, करोडोची इस्टेट आहे, पण पितृसुख नाहीये, अपत्य सुख नाहीये. काय त्या इस्टेटीला करायचं? अरे तुम्ही कधी कामावरून घरात आले ना, पोरानं जर पाणी आणलं ना, माणूस 1 ग्लास पाणी जास्त पितो आणि वरून पोर आपणच म्हणतो पोराला, मम्मीला सांग आता जेवायचंय, चहा थकलोय. कोट्याधीश लोकांच्या घरात जा, यांच्या घरात पाणी द्यायला पोर नाही. गडी आहे गडी, पाणी द्यायला इस्टेटीचं करायचं काय? 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 13ची शिबी आहेत. पिटून देऊन शकत बसला काय? हा विनोद नाहीये. अरे जीवनामध्ये तुम्ही आपत्य मेली, तुमची पोरं मेली, पिऊन मेली, लिव्हर खराब होऊन पोरं मेली. इस्टेटीचं करणार काय? फक्त आयुष्यात तुम्ही पैसाच पाहिला, ज्ञान पाहिलं नाही. अरे शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये एका गोधडीत 3 पोरं झोपतात, दुसरी गोधडी नाही पण 3ही पोरं हसत झोपतात. याला किंमत आहे. गोधडी पण शेतकरी राहू दे. शेतकऱ्याच्या घरात आजही तुम्ही जाऊन पहा, सगळी माणसं संगत जेवायला बसतात. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? पोरग नाही तुमच्या इस्टेटीला वारस. अरे तुम्हाला गोळ्या खाऊन झोपावं लागतं, तुम्ही कमावलं काय? मला 2 मिनिटं बारीक चिंतन करा आणि मग मला उद्या परवा फोनवर सांगा याचं उत्तर काय आहे. काय करू? पैसा, मान. ज्या माणसाला शरीर सांभाळता आलं नाही त्याला काहीच सांभाळता आलं नाही. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. म्हणून 3रं वाक्य ऐकायचं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले.
हे मित्र मित्र कोणीच कामा येणार नाही. तुमचं काय मत आहे? अंगात तुमच्याजवळ ताकद आहे आणि खिशात पैसा आहे तोपर्यंतच आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत समाजात तुम्हाला मान आहे. पण आमच्याकडे तसं नाही आहे. तुमच्या तोंडात नाम आहे तोपर्यंत तुम्हाला किंमतच आहे. तुम्ही काय कमवलंय आयुष्यात? जरा 2 मिनिटं चिंतन करा. काय कमवलं आयुष्यात बसलेली माणसं मला सांगा. करोडो रुपयाच्या शहरात जर मातेर गेलं याच्यापेक्षा काय कमवलं? मग मी सांगू, जयाचे ऐक धन नाही, जयाची परत मला म्हणजे तुम्ही कमवलं काय? काय कमवलं? गाड्या घेतल्या, बंगले बांधले, याच्या त्याच्या मुंड्या बोलवायला कोणासाठी बोलवायला? बांध कुरू कुरू जमीन वाढवल्या कोणासाठी वाढवल्या? पाणी घालू घालू दूध इकली कोणासाठी? अरे 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं तुम्ही कमवलं काय आयुष्यात? बरं 100 रुपये तुला 5 वर्ष कशाला पुरतील? तो पदार्थ सांगतो, हा पदार्थ मी जर घेतला तर मला 5 वर्ष पुरेल. सोन्याच्या पुढ्या तरी पुरतील. मग लाचार जगता का तू? का लाचार का जगता? महाराज छत्रपती समोर प्रसन्न आहे तरी भजन पण केलं नाही. याला तुकोबराय म्हणतात. निरीक्षण करा. काही करू शकले असते, काहीही पण नाही. आणि आम्ही 100 एका समोसा सभेला जाणारी माणसं येतात. एक समोसा मिळाला युद्धभर तरी सभेला गेला. अख्खा दिवस समोसा, एक समोसा एक दिवस. बरं तो इतका गुलाम, 3 याला चटणी खराब झाली. काय हे माझे कीर्तन मला मी तू बदल करून टाकित. या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे? सांगा. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? काय कमवलं? काय? काहीच कमवलं नाही. करोडो रुपयाच्या शहराचं मातेरे करून टाकलं. माझं वाक्य परत नाही का? लंका सोन्याची असणारा माणूस एका स्त्रीसाठी लंका संपून स्वतः संपू शकतो. तुम्ही काय कमवलं? ज्याची लंका सोन्याची आहे त्याला एका स्त्रीची अभिलाषा व्हावा आणि राजाची बायको एका मूर्ख बाईचं ऐकून स्वतः हाताला विधवा व्हावा याच्यापेक्षा काय वाईट? राजाची बायको आहे काही एका खुटावटीचं ऐकलं ते मंत्रकेचं, स्वतः विधवा झाली आणि स्वतःच्या पोराचा वनवास तिने डोळ्याने पाहिला. एक वाक्य सांगू, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार चांगला. तुम्हाला पटतंय का? मला हा मला नाही तर 80% लोकांचे संसार मित्रांनी बर्बाद केले. भिकारी केले लोकांनी मित्र भिकारी. हे मी बोलत नाही, सुदैव्याचं वाक्य. काय वाक्य आहे सुदैव्या? सुदैव्या स्वतःच्या मनाला विचारतो, अरे एका गुरुकुला आम्ही दोघं शिकलो, एक राजा व्हावा आणि एक शिपल्या वाजे देणारा. एकाची बायको महालात बसते आणि माझ्या बायकोला पोहे बांधायला फडके नाही तर माझी बायको लुगड्याचा कोपरा फाडते आणि त्याच्या दरबारात गर्दी आहे आणि मला भीक मागायची मिळाली. असं का करावं? काय जीवन आहे सुदैव्याचं. पण मित्र कोणाचा आहे? कृष्णाचा आहे. कृष्णाचा मित्र आहे, पण जीवन किती वाईट हो. तो सुदैव्या पश्चातापाने एक वाक्य म्हणतो, तुमच्या वाचण्यात येत नाही, तुम्ही वाचतच नाही तर वाचायला काय? सुदैव्याचं वाक्य आहे. सुदैव्या म्हणतो तो राजा आहे, मान्य आहे. मी भिकारी आहे, मान्य आहे. माझी बायको पाटक्या लुगड्यात राहते, मान्य आहे. आणि माझा मित्र महालात राहतोय, मान्य आहे. हे माझं प्रारब्ध आहे, हे माझं प्रारब्ध आहे. पण तो पुढचं वाक्य इतकं सुंदर बोलतो तो सुदैव्य म्हणतो, जेव्हा माझं प्रारब्ध बदलेल तेव्हा मला सुद्धा लंका मिळेल. मी का मन खमेल? अरे प्रारब्ध बदललं तर सोन्याची लंका मिळाली, केवळ मित्र चांगला होता म्हणून. आपल्या जमिनी गेल्या
मित्रांबाई हसण्यावारी नेऊ नका. नवरा बायकोचं भांडण होतंय, नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय, हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. मित्राला जायला सांगितलं पाहिजे इकडे ती पोरगी नेऊन घाल, घटस्फोट घे टाकून दे, नाही ती तिच्या बापाकडे नेऊन घाल. पण उद्या जर लोकांच्या लेकराला कदा फटका बसला आणि ती पोरगी जर मेली तर तुझी जिंदगी संपेल, हे मित्रांना सांगितलं पाहिजे. मला तुमचं काय म्हणणं? ती पोरगी गरीब बापाची आहे, तिला आधार नाही म्हणून ती तुझा मार सहन करते, तिला भावाचा आधार नाही आहे. पण उद्या ती वाळून गेलेली मुलगी आहे, एखादा फटका तुझ्या कोण बसला तर तू एकटा नाही, तुझी खानदान जाईल, हे धरात ठेव. हा सल्ला मित्राने दिला पाहिजे. नेऊन घाल, घटस्फोट घे, दुसरी कर, पण हा नालायकपणा करू नको. कायदा बदललाय, पूर्वी खून करणाऱ्याला नेत होते, आता वाडा नेतात आणि अजून 4 महिन्यानं जमावणारे सुद्धा नेणार. हसण्यावारी येऊ नका, पण मित्र जितके नालायक झाले होऊन जाऊ दे, मी आहे असे म्हणणारे 14 जण इथं बसले. वाट लावू नका, खरं आहे का खोटं आहे मला. हे मित्र दारू पितोय, त्याला मित्राला सांगितलं पाहिजे इकडे माझी दुस्ती सोड, नाही तर दारू सोड. खरं आहे का खोटं आहे मला, तुम्ही काहीच बोलत. एक तर दारू सोड, नाही तर माझी दुस्ती सोड. सुटली दुस्ती. माझ्या आई माझ्या बापाच्या दारूबाई आयुष्यात कधी कामाला गेली नव्हती, पण खानदान घराण्यातली माझी आई डोक्यावरचा पदर सावरून गल्लीनं कामाला जाते. दारू माझ्या बापाची, पण माझ्या बापाचा दारूबाई माझ्या आईला पदरावर मान खाली घालून गल्लीनं कामाला जावं लागतंय. आणि माझी आई मजुरीला गेली ना तर गल्लीनं जात नाही रे. माझी आई चांगल्या घरातली म्हणून मागच्या दारानं कामाला जाते. आणि बांधावर जेवायला बसली ना तर लोणचं भाकरीला सोडते, पण माझ्या आईच्या भाकरीवर कालवण नाही, याला जबाबदार माझ्या बापाची लागले. गेली रे जमीन माझी. एकुलती एक मुलगी आहे मला, 9वीला आहे ती, अख्ख्या वर्गात हुशार आहे. पण 50 रुपयाच्या प्रयोगाईसाठी माझी पहिली पोरगी, पुढची पोरगी वर्गात उभी राहते. आणि शिक्षक जेव्हा तिच्याकडे पैसे मागतो तेव्हा वर्गातली पोरं हसतात, आणि जेव्हा पोरं हसतात तेव्हा माझी मुलगी खाली मान घालून रडते ना, तिच्या डोळ्यातलं पाणी बेंचवर पडतंय. मधल्या सुट्टीमध्ये माझी पोरगी घरी येते ना, आईचा पदर धरते आणि आईला सांगते नाही शिकायचं आहे, मला नाही शिकायचं आहे. का बाळा, आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई माझे 50 रुपयाच्या प्रयोगवहीसाठी मला वर्गात मुलं हसतात. आई कामाचे पैसे आल्याबरोबर तिच्या हातात 50 रुपये देते. ती पोरगी आईला 50 रुपये घेऊन मिठी मारते आणि ती पोरगी आईला सांगते आई मी तुला 80% मार्क पाडून टाकीन. मला वहीचं वाईट वाटत नाही आई, पण माझ्या बापाच्या दारूमुळे मला वर्गातली सगळी मुलं हलतात, हसतात. हा आई याचं मला वाटतं. कधीतरी असं वाटतं की मी ह्या बापाच्या पोटी जन्माला नसते आले तर बरं झालं असतं, आणि कधी असं वाटतं माझा जीव नसावा. कधी विचार केलाय तुम्ही जीवनात? कधी केलाय विचार? कधी केलाय? करा विचार. किती वाईट गोष्टी आहे, कधी विचार केलाय? मित्राने प्यायला शिकवल्यामुळे जिंदगी बरबाद झाली. 5वीचं पोरगी आणि 3रीचं पोरग शाळेतून जर घरी आलं आणि ती गृहपाठ लिहायला जर बसली महाराज आणि बापाच्या दारूचा आवाज आला, दारुड्या बापाचा, तर 3रीचं पोरग बहिणीच्या कुशीत बसत आहे. ती त्याची बहीण नाही आहे, ती त्याची आई आहे. पोरगी त्या भावाला पुस्करून झोपवते आणि पोरगीच्या कुशीत भाऊ झोपी गेला की पोरगी तोंडावर गोधडी घेते आणि गोधडीतून तोंड उचकून पोरगी पाहते माझा भाव माझ्या आईला कसं मारतो हे पोरगी पाहते. 5वीची पोरगी आई मारताना पाहते तर गोधडीच कोपरा ओढला होईपर्यंत पोरगी गोधडीत रडते. ही मालिका सांगत नाही मी तुम्हाला,
हे माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 80% बेवड्यांच्या घरातले रोजची चित्र आहेत. अरे कमवलं काय तुला? काय कमवलं? या 4 वर्षात बापाने खाल्ला दिलाय पोराला. खरंय का खोटंय बोला? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्याकडे 100 पोरं उभे, मी तुम्हाला 93 पोरं दारूने दाखवतो. बोला कोण? जो बोलेल त्याची बातमी, जो बोलेल त्याची क्लिप, त्याचा खुटाच उठवायचा. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. जो खरा बोलेल तो सकाळी नशेल. मला तुमचं काय म्हणत? 1000 शिव्या मी दिवसाला खाणारा माणूस हलक्यात फक्त खरं बोलतोय. ही वस्तुस्थिती खरी का खोटी? खरं बोलायचं नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी पाहून भिकारी झाले. मग गावातल्या कोणाऱ्यांनी बोलायचं नाही, शिक्षकांना बोलायचं नाही. आम्ही बोललो तुमच्या बापाचं काय झालं? 10% लोक माझ्यासमोर बसले शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले. इथं 14 जण पैसे गेले. नावासकट तू भिकारी, नावासकट. तुमच्या बापाला पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये नाला मोकळी इकून पैसे भरले. खरंय का खोटे? खोटे. आणि 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोण बोलेल? बोलायचं कोणी? प्रत्येक माणसाला बोलायचं नाही. कोणी बोलला त्याची कोपऱ्यात बसून कुठंतरी चड्डीत खालून मोबाईल ठेवून वरून ठेवून क्लिप काढायची, त्याचा गेम करायचा. खरा बोलला का तू उचलून जगूनच द्यायचा. बापानं खाल्ला गेलाय कोणाला, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे? खरंय का बोलाय? मला गेला मुलगा काय का बोलत तुम्ही आयुष्यात? आज बाप जर मला शांती दिलं जात असेल तर आयुष्यात वाटलं जातं. या 4 वर्षामध्ये आई मुला शांती दिला आहे. काय कमावलं आईला? तुम्ही निवांत विचार करा. आई मुला शांती दिला आहे. बापानं पोराला खाना दिला आहे. आज पुस्तकातली दूध पेणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर आणि 4 आई बापांनी पोरांचे केलेले नालायक लाड. खरंय का बोला? काय करू? गेला गेली काय करू? काय याचं करायचं काय? या इस्टेटीचं वैभवाचं करायचं काय? 2 मिनिटं घरी गेल्यावर झोपू नका. आणि पडल्या पडल्या मी बोललो एवढं आठवा. पहा तुमचं मन तुम्हाला काय उत्तर देत आहे हे मी देण्याची गरज नाही. हे मी उत्तर नाही देणार. तुम्हाला उत्तर देणार तुमचं हे तुम्हाला उत्तर देणार तुमचं मन आहे. मला काय म्हणत? बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी फक्त उभा आहे, तुम्ही पैसे नाही. मी 2 मिनिटं चिंतन करा. आयुष्यात 40-40 वर्ष वय झालंय आपलं. आपण फक्त आयुष्यात बापाचे इष्ट ठेवू माझ्या हल्ली स्वतः रुपण्या करू शकलो नाही. जरा चिंतन करा. खरं ना? 40% लोकांनी बापाचीच इस्टेट ठेवली नाही. नवीन घ्यायचा प्रश्नच उठला नाही. ठोकून टाकतो. बाप असतानाच सुन्न झाले तुम्ही. आता घरी गेल्यावर झोपले ना, झोपू नका. मी काय बोललोय एवढं निवांत आठवा. पहा तुमचं आत्ममन तुम्हाला पहाटपर्यंत त्याचं उत्तर देईल. हाच विचार करून बाबा संपली जिंदगी तुमची. काय कमावलं तुम्हाला? आणि हे गेल्यावर काय सांगू तुम्हाला? एकदाच यायचंय, एकदाच जायचंय. ही शेवटची संधी आहे. हा नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे. हा आपल्या आयुष्यात एकदाच. हे गेल्यावर काय? हे गेल्यावर हे गाव नाही. हे गेल्यावर हे मंदिर नाही. हे गेल्यावर हे भजन नाही. हे गेल्यावर हा पक्वात नाही. आणि हे गेल्यावर एवढं सुंदर गाव नाही आणि एवढं सुंदर शरीर नाही. किती वेळा पाहिजे? किती वेळा पाहिजे? बोला बोला. एकदा पाहिजे बस. एकदा. समजा पुढच्या नवरात्राच्या आपण गेलो.
काय जगात किती वेळा जगणार आहे? तुम्ही करणार काय मला सांगा आयुष्यात? एकदाच यायचं झाले. आता 60 वर्षाच्या पुढे गेलीत माणसं. 60 वर्षाच्या पुढचे माणसं म्हणजे रस्त्यालाच लागले. नदी कोणीकडे एवढंच पाहिजे. आता त्यांनी वाट ठरली कोणती नदीची. आता फक्त पोचायचंय. रस्ता तर सापडला. 60च्या पुढे गेला म्हणजे मरायचा रस्ता सापडला. आता फक्त पाऊल टाकीत टाकीत कुठवर राहायचंय. 70 झाले काय 82-80 होत आले बाबा. आता रस्ता जवळजवळ निमा अर्धत आहे. मी काय आता फक्त माणसं गोळा करायची मागायचं एवढं काय राहिलं आपल्या जीवनात आयुष्यात? गेले 40 वर्ष 45 वर्ष गेले. जिंदगी बरबाद झाली. शिकू नाही काय तरी. 2005च्या शाळा 2025ला 80% झाल्या. हिशोब करा. कधीच्या शाळा 2005 ची शाळा 2025ला 80%वर आली. म्हणजे त्या शिक्षकाची सर्व्हिस किती झाली? 20 वर्ष. आता काही झालं तर अजून 3 वर्ष पुढच्या 20 येत नाहीत. राहिलेले 20% काही झालं तर 29 पर्यंत येत नाही. कारण 29ला गमती पैसे येणार. आणि 3 वर्षामध्ये 80%वर 22% शिक्षक रिटायर आहेत. सर्वे का जिंदगी फुकाट गेली का कमवून गेली? आणि फुल पेमेंट नसल्यामुळे पेन्शन नाही, भत्ता नाही. 22% लोक आहेत असे. 22 बिना अनुदान शाळेची 22% लोक आहेत. इन टोटल महाराष्ट्राची टेली मागून देतो तुम्हाला. काही 40लाच रिटायर झाले, काही 80ला होते. काय झालं? एवढे शिकलेले लोक एवढ्या लोकांनी घड्याळसारखी वापरून घेतली, पण कुणी शब्द वापरला. आणि आमच्यासारखा जर एखादं वाक्य कीर्तनात बोलला तर माणसं म्हणतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आमच्या आणि त्याची पोरगी बिचाऱ्याची लग्नाला आली, त्याचा मुलगा 12वीला गेलाय आणि तो माणूस जर 80%वर रिटायर झाला, काय करायचं? मी स्वतः BSc BEd माणूस आहे. माझ्या अवतारावर करून मी त्या क्षेत्रात 4 वर्ष काम केलेला माणूस आहे. मी अजून जर तिकडं असतो तर भिकारी झालो असतो. इकडं आल्यामुळं सुखी झालो. तिकडे मिळून मिळून किती मिळाले असते? लाखभर महिन्याला. हा विनोद सोडा, पण मी त्यातला पोटकिळा आहे. काय होतं महाराज? कुटुंबाची दानापान होते, दुसरं काही नाही. मुलांना आपणच जगावं लागतं. उद्या मुलीचं भविष्य आहे आणि ते मुलं आहेत ना. माझे वडील शिक्षक आहे, हे स्वप्न बाळगून राहतात. कुणालाही माझ्या मुलाला तुमच्या मुलाला वाटणार का नाही मला सांग? तर माझे वडील शिक्षक आहे म्हणजे ते माझं वाईट करणार हे मुलीला वाटतं का नाही मला सांग? ते मला चांगला मुलगा पाहणार. त्याची ही परिस्थिती तिला काय माहिती? हा विनोद नाही ना. आणि हे त्याचं मन त्याला खात नाही असं म्हणायचं. मन खाते पण नाही विनाश चालत. सत्ते पुढे शांतपण नाही चालत. काही बोलताय आजकाल आपली पोरगी आपली फीसाठी रडते. काय करू शकतो तुम्ही? तरुण पोरांच्या पाया फक्त जायका मिळेल तो धंदा करा आणि 2 टाइम भाकरी खा. काहीगारी का, कुल्फी का, पावी का, पंक्चर काढा, काही करा, पण पोटाचा प्रश्न सोडवा. या लोकांच्या नादी लागू नका. आणि कोरोना पेपर विकणं कमीपणा नाही, गाडीदार विकणं कमीपणा नाही, बापाची खाऊन फुकाट बोंबलं धिणं हा कमीपणा आहे. काय फरक पडतो? काय फरक पडतो काय? आणि ज्याला गरज आहे, हा माझ्या अंगातला शर्ट आहे, फाटला तरी माझा आहे, मळाला तरी माझा आहे. ज्याला लाज वाटली त्याला घेऊन द्या. मग तुमचा शर्ट हे घ्या, शर्ट नाही घातला मग बोल.
पण अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले. तुम्हाला कोणीच खाणार नाही, कोणीच. तुमचं काय करते आता आमचा राग येतोय तुम्हाला. येऊ द्या ना, येऊ द्या ना. मला काय तुमच्या मतदारसंघात उभं राहायचंय. तुमची कमाई भावबंदगी आहे, कमाई माहीच तुमच्या घासात येणार आहे. तुमचा म्हणून तुम्हाला चांगलं सांगणं आमचं काय. कीर्तनात बोलतो म्हणजे आम्ही तुमचे तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही आमचे ऐकलंच पाहिजे. काय कमवलंय आपण जीवनामध्ये? 2 मिनिटं चांगलं चिंतन करा. कीर्तनात आत गेले, आत कीर्तन गेल्यावर त्याला मजा लागली. त्याला विषय नाही मला काय. चला थोडं थोडं तुम्ही आम्हाला पहिलंच सूत्र आहे. हे तुम्ही जायचं त्या जायचंय विढाला विढा. यासाठी आज काकड्याला घेतलेला मुंबई काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगात बसायचं आपल्याला. पण पहिलं कौतुक तुमच्या नवरात्र मंडळाचं करावं, एवढं सुंदर नियोजन. दुसरं कौतुक ग्रामस्थांचं करावं, सगळ्यांनी सहकार्य. आणि पाया पडू सांगतो गणपती नवरात्र शिवजयंतीला नो पॉलिटिक्स, ओनली धर्म. फक्त धर्माचं काम म्हणून करायचं. नो पॉलिटिक्स. पक्ष नेता बिता नंतर, नेता नंतर, पक्ष नंतर, साहेब नंतर, गट नंतर, पहिलं गाव मग धर्म. एकट्यांचं चालूच राहणार. ते काय 15 दिवसात परत सगळे एकत्र होती. 30 जानेवारी काढून घेतली. 26ला पुन्हा स्फूर्ती, 29ला पुन्हा एकत्र येते. आपल्याला सोडून आपल्याला ते गुंतूनच मारतात. त्या कोणाच्याच नादी लागू नका. हे आपल्या पोटाचा प्रश्न सोडवा. आणि त्यासाठी पहिलं कौतुक मंडळाचं करावं. एवढा सुंदर कार्यक्रम केला. आता नवरात्राची 2 मिनिटं माहिती सांगतो, मग कार्यात घुसवतो. कारण तुम्ही मला कीर्तन नवरात्र तुला बाबांनी काहीच सांगितलं नाही. हे नवरात्रातलंच आहे, पण ते तुमच्या डोक्याच्या बाहेर गेलं. आता बाईला म्हणलं नवरात्र सुरू झालं. आता तुमचं झालं. आता लय बारीक उत्तर द्यावं लागते तुम्हाला सगळ्यांना. वर्षात नवरात्र किती? 3. बरं, तुमचं काय म्हणणं? वर्षभरात नवरात्र किती? 3 म्हणणं कोणाचं आहे? वर्षाला नवरात्र 4 आहे. ऐका आता नवरात्र 4 कोणते? चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र. श्रावण वद्य 1 ते श्रावण वद्य 8 कृष्ण नवरात्र. आश्विन शुद्ध 1 ते आश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र. आणि मार्गशीर्ष शुद्ध 1
ते माळशिरी सिद्ध 6 खंडोबा नाव. आता ऐका, रामाचं नवरात्र 9 दिवसात आहे, कृष्णाचं देव नवरात्र 8 दिवसात आहे, या बाईचं नवरात्र 10 दिवसात आहे आणि त्या बाबाचं नवरात्र 6 दिवसात आहे. खंडोबाचं 6 दिवसात. आता का या बाबाचं नवरात्र रामाचं नवरात्र 9 दिवस का? का अर्चन, अर्चन, वंदन, पाठसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधध्यासन आणि आत्मनिवेदन 9 भक्ती आहेत म्हणून रामाचं नवरात्र 9 दिवसाचं. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं का? तर अष्टमहासिद्धी कृष्णाचं भजन केल्यावर त्याच्या दारात लोटांना घेतात. देवीचं नवरात्र 10 दिवसाचं का? मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 आणि हे 10 इंद्रिय ताब्यात घेणे याचं नाव दसरा. म्हणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी येते. दसऱ्या दिवशी काय राहते आणि दसऱ्या दुसऱ्या दिवशी काय राहते? तोही गोठाळा जिंकतो. अरे दसऱ्या दुसऱ्या दिवशी काय राहते? एकादश. मग मोजा ना 11. मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 आणि याला ताब्यात घेणार 11वं मन. मग 10 इंद्रिय ताब्यात घ्या, 11वं मन भजनात गुंतवा एकादशी आणि त्याच्यामध्ये 3 गुण करा, रजगुण, तमगुण, सत्वगुण. मग एकादशीच्या 3 दिवसानं येते त्या पौर्णिमेला कोजागिरी म्हणतात. आणि कोजागिरीला दूधच प्यावं लागतं का? हे दूध तसं प्यावं नाही लागत, ते तापवावं लागतं, तापवावं लागतं. त्याच्यामध्ये चंद्राची किरण पडली पाहिजे. चंद्रामध्ये शीतलता आहे आणि ते दूध थंड करून प्यायचं असतं. मग चंद्रा इतकी शीतलता येण्यासाठी 3 गुणाला ताब्यात घ्या, मनाला भजनात गुंतवा आणि 10 इंद्रियानं देवाचं भजन करा. म्हणून त्या दिवशी कार्तिक स्नान समाप्तीचा सुरू होतो काकडा. काही डोकंच काम नाही. कोजागिरी पौर्णिमेला कार्तिक स्नान सुरू होतं आणि कार्तिक स्नानाचा नियम असा आहे, महिनाभर गार पाण्याने आंघोळ करावी, ती सूर्य उदयाच्या अगोदर करावी, ती नाल्यात किंवा ओढ्यात किंवा गार पाण्यानं करावी. घरात करायची असली तर घरात करावी आणि पांडुरंगाचा काकडा महिनाभर करावा. आणि त्या काकड्याची शेवट होताना श्री हरिहरा भेट होते, त्याला वैकुंठ नरक वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काकडा संपतो, त्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. आणि त्रिपुरारी पौर्णिमा संपली की पांडुरंग माऊलीला न्यायला आळंदीला निघतो. पौर्णिमा आहे. आता महिला म्हणलं नवरात्र ते गेले थेट तुमचे. आता मला सांगा, हे नवरात्र वर्ष महिन्याचे दिवस किती? शाळेचे पोरं पटक्यात बैठे बैठे सावधान, सावधान आहे काही, सावधान, रिलॅक्स, रिलॅक्स, बोला महिन्याचे दिवस किती? 32. महिन्याचे दिवस किती? मोठ्याला मला 30. 30चा पण अर्धा भाग 15. मग पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्ष शुद्ध किती? 12 आणि वद्य किती? 12. शुद्धला येते ती पौर्णिमा, वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. म्हणते ऐका, पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती,
10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, आणि 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, आणि 12वी पौर्णिमा होळी. मग पौर्णिमा 12 म्हणजे आमुष्य किती? 12. त्यातल्या 4 आमुष्य सणाचे आहेत. एका आमुष्याला बैल पुजावा लागतो, पोळा. एका आमुष्याला लक्ष्मी पुजावं लागते, दिवाळी. एका आमुष्याला शनेश्वर भगवंताचा जन्म आहे, शनी जयंती. आणि एका आमुष्याला प्यावीच लागते. गटार आमुष्या. आणि गटार आमुष्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ बेतार्स अँड बेवडा. तो दारुड्याचा आणि बेवड्यांचा सगळ्यात मोठा सण. आता पौर्णिमा झाल्या 12, आमुष्य झाल्या 12, आणि त्याच्यात म्हणजे ह्या बाईचा नवरात्र आला 10 दिवसाला. आता महिला म्हणलं तुम्ही काय केलं? गट भरला, भरला. काय काय केलं? नीट ऐका, मी सांगितलं तसं केलं का? पत्रवली ठेवली खाली, हो, तिच्यावर माती ठेवली, मातीत धान्य टाकलं, धान्य मडकं ठेवलं, म्हणजे गट ठेवला, गटात पाणी ओतलं, एक काळकी उभी केली, पहिला हार घातला, दिवा लावला, याच्यात देव पडता. आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बधीर व्हायचं लक्ष्मी. त्याला लई चाणक्य बुद्धी असते. हे आता ऐका, त्यातला देव ऐका. कोणतं तुम्ही बसवलं ते क्लिअर केलं तुम्ही. पत्रवली म्हणजे पृथ्वी, माती म्हणजे जग, आणि त्याच्यात अनेक प्रकारची लोक म्हणजे धान्य, त्याच्यात हा एक गट. तुम्ही पाणी घाटात वाटणार पण धान्य खाणं उगणार आहे, बरोबर आहे? मग हा गट संतांच्या चरणावर द्या, त्याच्याकडून नामाचं पाणी घ्या, चांगल्या वागण्याचे अंकुर फुटतील, 10 इंद्रिय ताब्यात घ्या, आणि याच्यात अहंकार नावाचा रावण मारा. याचं नाव दसरा. कशावरून दिले इंद्रिय हात पाय, आषाढी कार्तिके तुझ्या बोलण्याची
कोल्हापूरची ती तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. या सगळ्या देव्या, त्यातल्या त्या देवी. आजचा दिवस माहिती तुम्हाला काय? आज मुक्ताबाईचा जन्मदिवस आहे. भजनांतर काय समजलं तुम्ही? आणि मुक्ताबाईच्या जन्माच्या दिवशीच घट बसतो. म्हणजे देवीच मुक्ताबाई आहे. आणि आज बहिणाबाईची पुण्यतिथी आहे. बहिणाबाईची पुण्यतिथी आणि मुक्ताबाईचा जन्म या दिवशी घट बसतो. म्हणून या सगळ्या ज्या देवा आहेत तुमच्या, त्या कोल्हापूरची, माऊरपूरची, वडाखालची, लिंबाखालची, 12 वर्षी काय तुमच्या असतील तेवढ्या, हिरीतल्या, खबरीतल्या, काय सगळ्या देव्या म्हणजे मुक्ता. याला नावं का? कोणी ओपन म्हणेल, कोणी शॉर्ट म्हणेल, कोणी गावन म्हणेल, कोणी ओढणी म्हणेल, कोणी पंजाबी म्हणेल, कोणी बरमुडा म्हणेल, कोणी जीन म्हणेल, कोणी धोतार म्हणेल. कापड कापूस आहे. कोणी कानातलं म्हणून, कोण गळ्यातलं म्हणून, कोण तगड्यातलं म्हणून, कोण माडक्यातलं म्हणून. मूळ सोनं आहे. दागिन्याला नावं किती द्यायला किंमत नाही, त्याचं मूळ सोनं आहे. कपड्याला नावं किती द्यायला किंमत नाही, त्याचं मूळ कापूस आहे. तशी देवीला नावं किती द्यायला किंमत नाही, त्याची मूळ मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई आहे. आणि मुक्ताबाईचेच हे सगळे रूप आहे. आणि त्याला उत्तर इतकं भारी दिले देवाने. 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला, देवा तुझ्या विभूत्या किती? देवाने उत्तर देऊन टाकलं, अंगावर जेवढे रोम आहे ते जसे मोजता येणार नाही, जशी माझी शरीरातली रोम तुला मोजता येणार नाही, तसं माझ्या विभूती तुला मोजता येणार नाही. बाकी संपला विषय. आणि हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबाराने डायरेक्टच सांगून टाकलं, माझ्या देवाच्या विभूत्या जर तुम्हाला मोजायच्या असतील तर त्याला एक शब्द आहे, अनंत. नो काउंटिंग. मोजता येणार नाही. अनंत अवतार घेशी बघता. कारण आहे हा देव बारीक, तो देव बारीक बस. फक्त महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किशन मोठ्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताच्या आईबाप सण होत नाही. आणि भक्त इतका हलकट आहे, तिच्या शब्दाच्या पुढे जात. तुम्ही अभ्यास करा, काहीच नाहीये या जगात. सासूरवास हा शब्दच नाहीये. पण आता काही झालं काय नाही म्हणायचं आमच्या वाहने काय. अरे हिमालयातला साधू त्याग करणार नाही महिला मंडळ, एवढा त्याग या माणसाने केलाय तुमच्यासाठी. आई सोडली तुमच्या शब्दावर. आई बाप म्हणणारे त्याने बाप. भाऊ घरातून काढला, त्याने काय करावं म्हणजे तुम्हाला असं. तुम्ही आपलं काही झालं तर आमच्या अन्याय, मला राहायचं नाही. आता ते वेगळाच आहे. मला राहायचं नाही, बाई कॅपॅसिटी संपली, माझ्यानं होत नाही, माझं मला मोकळं करा. आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ बघू काय चाललंय मला. झाकली कोणी बोलून देत नाही. आणि बोललं त्याचं लोक लगेच बातमी टाकून गेम केल्याशिवाय. आधी यातले निम्मे लोक आहेत अशी, त्यांना कीर्तन समजावं घरी जायला मूड नाही, अशी लोक निम्मे येतील. एवढी वाईट टाकली लोक. म्हणून लोक जातानाच पिऊन जातात, नको ताण. काय राहिलंय जगात सासूरवास? काय आता सासूरवास काय काहीच नाही. ही सासू बिचारी सुना देखत घर झाली, ती भांडे घासी, ती बिचारी घाबरती, बा नको माझ्या पोराच्या संसाराचं वाटलं व्हायला, ही भांडे आणून तिच्या पुढे टाकीत. हा आता काय ती बिचारी बा उद्या ही पोरगी जर गेली तर मा पोर एकदा देवाला सोडायला लागेल. म्हणून ते पोरासाठी ती बिचारी घर झाली, ती भांडी घासी, ती नको घराने ती जायला. आणि ही उरेल भांडी आणून सासू पुढे होती, चालू द्या. ती इतकी हुशार आहे, सासू भाकरीला बसली ना, इकडे नवऱ्याला जेवाय बसली. गरम भाकरी सासूची आणून इकडे दोघं जेवायच्या. ती मेली ना भाकरी दाखवत आहोत. आणि ती वरून म्हणते आमच्या आत्याबाईच्या भाकरी आहे ना. आत्याबाई आता बघ काय बरं, आत्याबाई इतकं काय काय बाया शेत. नवरा बायकोला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना 5 वाजता,
आईस्क्रीम खायला. तर त्या सुनाक एक आयडिया आहे. ती म्हणती आमची पोर आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारी काय चांगलं राहते. म्हातारी ओरिजिनल चक्र. म्हातारी डोक्यातूनच आहे. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. ती गेले दोघं स्कूटीवर मस्त येण्या बाबा बसून आईस्क्रीमची कांडी घ्यायला. बरं दोघांना 2 कांड्या नाही घेतले एकच. ती नातू आहे ना इकडं म्हातारीच्या नागपुडीत वड घालते, केस वडीते, बदन वडीते, कानात वाट घालते. तरी ती म्हणते काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी होऊ का. अरे काय बाजार आहे. ते असं झालं ना. ही बाई अशी तयार झाली देवी. ही सुद्धा ना गाठी तुम्ही बसवली काम घटेल. हिच्या घरात असं तमाशा आहे. हिचं पोर फिरत आहे उंदराव, एक पोर फिरत आहे मोराव, एक पोर नवरा फिरतोय बैलाव आणि ही परत ती बागाव. काल शंकरायचं गरज आता काय ते एक पोरग आहे ते बिचार वक्रतुंड आहे, एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, सृष्टीचा निर्माता आहे तो गणपती बाप्पा. ते उंदराव, ते कार्तिक स्वामी मोराव फिरत. आणि हा देव नाहीये, हा महादेव आहे. देव नाही महादेव जे बैल फिरत. आणि ही मस्त तिघांमध्ये माझ ते शंकर पहिल्यापासून बैलावरची. पार्वती पहिल्यापासून माझ टेन्शन. पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर वडील जोडीच्या द्वाऱ्या. मीटिंगला गेली आई, मीटिंग वर आली का बस रडू नको. आई आली बस रडू नको. आपली आई आली. आपली आई वर म्हणलं कान पार फोडीन माई एकटीची आली. याच कारण आहे ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टीच्या मालकाला सुद्धा हिनं घ्यावे. मायेने कोणाला सोडलं? इंद्राला सोडलं नाही, चंद्राला सोडलं नाही, ब्रह्मदेवाला सोडलं नाही, विष्णूला सोडलं नाही, रावणाला कोणाला सोडलं नाही. तुम्हाला मला काला सोडलं? आणि ही तयार पाहते जरी तिचं नावाला कठीण आहे. शंकर त्याची मिली बायको. बायको मिळली म्हणजे पूर्वीला बायका करायची म्हणजे मिळत बायको. आणि हे मी 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो. पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येणं बघ. मी याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणजे याला एक वाक्य होतं नाही. मी 31 वर्षापूर्वी बोलत होतो तुम्हाला मजूर गाडी होईल आला. मी बोलत होतो मजूर बागायदारांना यादाला पैसे देऊन दिले. मी बोलत होतो मजूर बागायदारांची खरेदी घेऊन घेतली. मी बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोलत होतो हायवेच्या खालीला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन दुकान टाकले, हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटावे. मी बोलत होतो पुरी पडून नाती केल्या. आणि मी बोलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारवरी होती झाली. आणि मी बोलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकाच कुठे? मंगळवारी लग्न झालं, बुधवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी. दोन्ही नवऱ्यांची बाजारात गाठ पडली. हा महाराज
तिसरा आला मला इथेच माझं काळ जमलंय. लग्न जमावणाऱ्याने इस्टेटी कमावलं महाराज. लग्न जमावणारे लय श्रीमंत झाले सध्या. इकडून 50 इकडून 50 मुलगी केवढी म्हणून गाव नशिबाचा भाऊ. ते लय वाईट मारणार काय राहिलं. आणि ती पोरगी शंकराची मेली बायको. ते काय रडलं बिडलं नाही नंगाड बिडी होत. त्याला भजनच सुरू केलं रामाचं. कुणी शंकराला. ते भजन रामाचं करायला लागल्यामुळं माणसं मारायची बंद झाली ना. हा माणसं मारायच्या फॅक्टरीचा चेअरमन शंकर. माणसं मारायचं खातं याच्याकडे. ब्रह्मदेवाकडे सांभाळायचं. विष्णू नको असेल तर याला नेऊन घालायचं. अहो ते माणसं मारायची बंद झाले. वर माणसंच जाईल. वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं का वर येईल. वर नाही लफडे खाली बरं आहे. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण मी घेऊन नाही. तेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मी स्कोअर करेन. मला खालून रिंगा द्यायच्या एवढा काय. तरी 2-3 लफडे सांगतोच वरची. इंद्र पडली जागा. चंद्र झाला. लय अवघड कार्यक्रम झाला. मग आलं आणि ते इंद्रचंद्र म्हणले होते शंकर माणसं मारी ना. वर माणसं येईल खाली गर्दी मावा. ती वरची हुशार होती. ती म्हणली याला बायको करून म्हणला शंकर बायको करून देऊ म्हणजे भजन करायचं बंद होईल. अशी लोक पहिल्यापासून माझं गावात आवाज अशी हे रावणाच्या टोळीतली मंडळी आडनाव बदलून जन्माला आली. ब्रह्मदेव विष्णू निघाले ना याला बायको राहायला. कोणाला शंकरला. शंकरातले डोळे झाकून राम राम ध्यान चालू. आले ब्रह्मदेव विष्णू शंकरला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणजे आपलं काय म्हणणं नाही यांच्या सगळं आलं. हे सगळं म्हणतात हो तुम्ही बायको करा. हे तुम्ही उघडा डोळे आमचा होता बायको. तुम्ही डोळा उघडला का समोर तुम्ही आला. हे म्हणजे आपलं काहीच म्हणणं. शंकर म्हणजे मी बायको करायला नाही म्हणू नका. पण मला बायको द्यायला उठलंय कोण. नवरदेव काय पायाच होता नाही. अंगाला बस मग गळ्यात साप राहिला नदीवर फिरायला नदीवर कोण गाठ घेईल. पण महिला मंडळ ह्या बाईनं असा करार केला या पार्वतीनं. मी जेवढे अवतार घेईल त्या अवतारामध्ये माझा नवरा भगवान शंकराचा आहे. मी कुठेही जन्माला आले म्हणजे राजा दक्षच्या पोटी आले तरी तेच. हिमालयाच्या पोटी आले तरी तेच. आणि पुन्हा काही जरी झाले तर माझा नवरा शंकर सोडून बदलणार नाही. नाव बदले. मी जेव्हा म्हाळसा होईल तेव्हा शंकर खंडोबा होईल. मी जेव्हा बालाई होईल तेव्हा शंकर खंडोबा होईल. मी कालभैरवाची बाईक होईल पण ते आपल्याची हे सगळे भैरवनाथ शंकरच आहेत. त्यामुळे मी नवरा बदलणार नाही. या आधी दक्षच्या पोटी जन्माला लग्न झालं. लग्न झालं राजा दक्षाला विचारलं 13% बस संस्था काढली. बँड बिन लावला. डीजे बीजे लावला चांगला. नवरदेव डोळेच उघडले. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पुढं. कलवरी होईल कोणीच. मग नवरदेवाने डोळे उघडले. वराडच नाही. श्रीनो आरुडी कडे भक्त बुद्ध मी फाशी घेईल. प्रेमभंग होईल. रीत पडेल. गाडीनं उडवेल. फुल ट्रक दोन झाली वराडाची. आणि पहिली ट्रक वराडाची गावात घुसली. निमा मंडप उडूनच गेला. निम्मा गाव चक्कर येऊन पडलो. अख्खी पुस्तक गावात. लोक म्हणजे गावात नको. वराड जर असेल तर नवरदेव कसा असतो. पिशा म्हटलं म्हणजे 2-4 दिवस गावाला जाणार. मग ते शंकराला ते शंकर बुद्धांना म्हणला तुम्ही नाच घरी ना. मला वाईट बुद्ध म्हणजे आम्ही जाणार. शंकर म्हणजे मग करायचं काय. बुद्ध म्हणजे आम्ही नाचायचं काय. मग शंकरानं त्यांना वरदान दिलं तुम्ही आग हलवल्याशिवाय
कुणाचीही मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. नाचतात ही माणसं नाही, भूतांच्या नाचताना काय काय असं करतात ना. कॅबिन मधून पडलेलं होते आणि फक्त पुरुष नाचायचे लग्नात. आता दाखिनी चामुंडा बाकी तर तुम्ही सकाळी पहा. आणि आली आणि महिला म्हणलं ए नवरदेव आला होता की ना मंडपात. महिला म्हणलं पाया झालात नाही नवरदेव, अंगाला बसमा बिसमा आणि कपाळाला चंद्र अर्धा. शंकराच्या कपाळाला चंद्र आहे, तोही अर्धा आहे, तो चतुर्थीचा चंद्र. हा चंद्र बिंद्र भस्म बिस्म. मरवाळीची बाई आहे, मरवाळी ती नवरीची आत्या. आत्याच वळत पावलं टीप घेऊन आली, टीप पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिला गंधात वाट ओढावलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना राम राम टाकला. मावळण जाग्यावर मी याच लुगड्यावर गेली रे. मोरबाबांनीच लुगडं घेऊन नाही पाहिजे, जिनं घेतलं सकाळी घेऊन घे. श्री लागलं सरस्वती भगवती निशेष झाल्या पश्चात शुभमंगल. एखादं मनाने येत असलं गंगा सिंधू सरस्वतीची यमुना
रुपये सगळे त्याचे रुपये अनंत रुपये. झालं बाई लग्न महिना मंडळ. नवरी गेली नांदायला पार्वती बापाच्या घरी, नवऱ्याच्या घरी. बापाने मांडला यज्ञ, नवऱ्याचा झाला अपमान. तिने टाकली अग्नीत उडी पार्वतीनं. पार्वतीचं शरीर अग्नीतून काढताना त्या शरीराचे 51 तुकडे झाले. 51 म्हणजे ते भारतातले देवीचे 51 शक्तीपीठ आहेत. त्यातले 3.5 महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी. बस. आणि या सगळ्या देव्या म्हणजे पार्वती. आणि देवी समोर पाया पडून सांगतो, तुम्ही आज तिचं रूप पहा आणि तिला सांगा, आता मी तुझं रूप पाहिलं, माझं तुझ्या सगुण रूपाला माझी दृष्टी अशी लागू दे. माझ्या मनानं मला सांगितलं, जन माझ्या मना काकड्यातले जे अभंग आहेत, माऊलीचे जे अभंग आहेत, तुकोबारायची काकडे त्या फुगवायला लय त्रास होतो त्याला. म्हणजे आमचं कसं इतर कीर्तनकारासारखं नाही आहे. इतर कीर्तनकारांकडं टाचणं असतात, कुणाचं भांडवल असतं. आमचं तसं नाही. आम्ही शिल्पी तयार करतो मग टाकीतो. आमच्या भांडवलावर दुसरे येते. आमच्या भांडवलावर लागत तेवढे. मी 1 वर्ष झालं, मला 14 महिने झाले, मी हरिपाठ आणि काकड्या सोडून दुसऱ्या बरोबर कीर्तन करीत आहे. बंद करून टाकलं. दिवसभर 3 करायचे, 2 हरिपाठ हवे, 1 काकड्यावर. आता नवरात्र भरतं, पहिलीच मालिका घ्यायची, वशिला एका कमलापासून ठेवायचं. रोज एकच आपण घ्यायचा, तेच मजा येते. तो आपलाही फिट होतो, लोकांचाही फिट होतो. आता ह्या अभंग तुमच्या कसा आला असेल, जणी या शब्दात थोडा, जणी दृष्टी लागू, माझी थोडी दृष्टी जरी तुझ्या सगुणपणावर पडावी असा माझ्या मनाने बोलतो. काय समोरची भाषा आहे माझ्या मनाला. आणि तुमच्या पाया पडून सांगतो सगळ्या लोकांना, कुणी डॉक्टर, शिक्षक, विक्षक, निदायक, वकील, इंजिनियर, तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे जा, 80% पेशंट आज मनोरुग्ण आहेत. आपण म्हणतो लोकांना शरीराचे आजार आहेत, शरीराचे आजार कमी आहेत. मला आता जर डॉक्टरांना ह्या कीर्तनात 100 लोक येणे निघतील, याच्यात येणे इथं बसलेले. काय झालंय, माणसाच्या शरीराला रोग झाला ना चालेल, तुमच्या पाया पडतं सगळ्याच्या, पोरं बिरं, पोरी बिरी ऐका, सगळं खचू द्या, मन खचू द्या. जाऊ दे, हे गाडी बिडी बंगले यांना आग लागू द्या, काय फरक पडत नाही त्याचा. ते आपण कमावणार आणि आपणच गेलो कोण कमावणार. आणि जेव्हा मन खचत, ही डायगो, जेव्हा मन खचतं तेव्हा शरीर आपण खचतं. आणि कमी वयात माणसं मारायला लागली. त्यांना पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, शुगर, BP, अटॅक. अटॅक हा रोग नाही येत. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. शुगर इट इज अ नॉट अ शुगर, शुगर इज अ नॉट अ डिसीज. शुगर हा रोग नाही आहे, मानसिक तणाव वाढला की शुगर वाढली. मग माणसाला भात खायचा नाही, शुगर वाढली. हा बावळाच पण आहे. तुम्ही आहे ती परिस्थिती सोडून द्या ना, काय फरक पडला. आणि कशाला मनाला खायचं, काय करायचं, काय व्हायचं होईल, गेलं बरोबर, घरातून निघून गेलं. काही एका अनेक गोष्ट थोडीच आहे.
मग त्याच्यासाठी वापरलं की 90 प्यायची उलट पालट पाडायचं टेन्शन घ्यायचं काय का गेली बायको निघून बायको आहे जाणारीच गोष्ट ती आज ना उद्या आपल्याला सोडून पोरग म्हणलं मी भाषी घेईन पोराला घाबरत होतं पोरग म्हणलं मी घरातून निघून नाही त्याचे फक्त कपडे पिशवी घालायचे कपडे 50 मी करीन प्रयत्न करत जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघालं काय कोण खातं बाहेर भीक मागून हिंडले तरी पोट भरणार नाही बाहेर पोट भरणं म्हणजे सोपं आहे काय कोपऱ्यानं कोपरा गेला महाराष्ट्राचा माझा बाहेरची निम्मी राज्य उठांडी बाहेर जगायचं म्हणजे सोपं आहे काय हे काय पोट भरवा बाहेर हे गावातल्या गावात आपलं वळवळ करतात बाहेर पोट बरोबर सोपं आहे का आणा 500 रुपये कमवून दिवस भरला बरं कोण देतोय तुम्हाला मला पाहू द्या फक्त 10 चहा फुकाट पिऊन जा बाहेर कोण देत पोरग घरात गेलं ते गेलं पोरग म्हणले भाशी गेली इकडे इकडे खुर्चीवर उभा राहा फॅनला दोरी बांध गळ्यात गुतवलं का मोबाईल बंद कर एवढायचं नाही मला सांग खुर्ची काढायला मी औषध पिन इकडे कोणतं घेतो टाटा बॅटरी घेतो का निराकतर घेतो का राऊंडअप घेतो का कोण घेतो का 145 घेतो का सायनो घेतो का कोण घेतो कोणतं घेतो विंडोसल पण पॉवरफुल नाही आहे उशिराचं टिकटॉक सगळ्यात पॉवरफुल कोणतं घेतो कोणतंही औषध कोणाला पिऊ द्या घाबरू नका पोरग 5 तास मरत नाही माझ्यावर विश्वास नसला घेऊन पहा शेरनी एकदा औषध घेतलंय जो दवाखान्यातून आणलाय त्याची मुलाखत घ्या औषध ज्यानं घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगी द्या मागून नळी पुढं काढली एकदा नळी घालून आणली ना तो रिकामा पंप पाहिला तर मग औषध आहे का हे मी बोलत नाही शब्दूक तरी गर्जना देखील नाही पंचाला बरोबर आहे ना दुसऱ्या त्या अर्जुनाला शब्द दिलाय 86 झोंबे कोला अर्जुना खुशाल रथाच्या खाली उतरला अरे शिये तू आणि तुला कोला घाबरण्यासारखं केलं हे चांगलं नाहीये साधी हे मूर्खपण मोठी घे धनुष्यबाण अरे तू कोण आहे तू शूरवृत्तीचा ठाऊ तू क्षत्रियाचा राव काय वव्या तुला कोणी सांगितलं हे करायला नीट आणि जर एकदा त्या देवाचं रूप पाहिलं तर काय होतंय एका जन्माचं दुःख जात नाही मग
तुझे विसरलो दुःख. आता गरीबाने मला सांगा मला बसायचं तो वाजले किती 11 वाजले 11 इतके 9च्या आत कीर्तन सुरू. बरे भजने इतके तू घे मी आलोय का नाही विचार करायचा. मी भजन सुरू करू मी पाणी सुद्धा पिलो नाही 3 वाजेपासून तिकडे भजन सुरू झाल्यामुळे मी जेवलो नाही. तर मला परत हे ताट करतात तुझ्यासाठी मी राहिलो तसा कीर्तनदारा. म्हणून मी कधी स्टेजवर गेल्याशिवाय आमच्याकडे कोणत्याही गावात राहतो मी गेल्याशिवाय भजनच होत नाही. आपण 10 मिनिटं बसायचं काय 5 मिनिटं लेट झाला असतं कीर्तन तर काय फरक. तुम्ही पाहुणे नव्हता दिला जाण का हे बरं झालं कीर्तन कुण राहतो अनंत जन्मेचे विसरणं दुःख पाहता तुझे मुख पण कधी योग्याच्या ध्यानी ध्याना तप्याला मिळणार नाही तो आम्हाला मिळाला का पाहता तुझे मुख पांडुरंगा. आता तुम्ही मला नवरात्राची ह्या रंगाची सांगण कशी घातली तर माया म्हणून माणसाला माया नावाची म्हातारी मेल्याशिवाय बोध नावाचा मुलगा होत नाही. नीट ऐका माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा होतो आणि बोध नावाचा मुलगा झाला का माणूस शिव जीव राहत नाही तो शिव होतो. आयुष्यात काहीच करू नका. अख्खं एवढं एक कीर्तन जरी तुम्ही ऐकलं ना मला या कीर्तनातलं एक वाक्य म्हणजे जीवन आहे. एक वाक्य ज्यानं बारीक आता हे काय हे शाळेत जातात यांना नाही यांनाही थोडी बंधनं घातली पाहिजे. आईबापांनी घरात पाहिजेच पाहिजे थोडंफार. आईबापांनी पोरांना पाहिजे नाही असं ठरूनच टाकलं. काय करतो तो 100 पोरांमधले पोरं वायाच गेले त्याचा विचार करा. 10वीला कोणा येतात काय माहिती 10वीला आपण शर्ट 10वीला शिमीला आहे का मराठीला आहे बोलला का बाकीचे कोणी शिमी का पेपर चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In 5 chapter 1 scientist has 3 rules. What is the name of that scientist? Kepler's first law, Kepler's second law, and Kepler's third law. Chapter number 2, chemical reaction. Chapter number 3, period of table. Chapter number 4, gravitation. Chapter number 5, heat. Heat पर्यंत आले का शिकले तुमच्याकडे heat? Heat पर्यंत आलं का? 5 प्रकार झालं का? Heat. झालं का 5 प्रकरण झालं का विज्ञान पेपर 1चा. मग 8 एलिमेंट रूल कोणाचा आहे? नो न्यूलँडचा 8 एलिमेंट रूल. नोबेल आयलंडचा 3 एलिमेंट रूल. नवीला कोण येतात नवीला का इकडे बघ शिमीला का मानलेला आहे इकडे बघ शिमीला का मानलेला आहे हा शिमीला का action and reactions are equal but the direction is opposite. It is called it is called Newton's third law of motion. तुझ्या पुढचा कितीला आहे नवीन आहे का शिमी का मराठीला आहे का? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो हा न्यूटनचा कितवा नियम आहे? तिथे शेजारचा कितीला आहे कानकुबीवाला 8वीला आहे का शिमी का मराठी रे शिमी का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस कितीला आहे मिल्क लिक्विड स्टोन सॉलिड वूड सॉलिड हायड्रोजन कार्बन wrong. Carbon is not a gas. Carbon is a solid. Carbon dioxide is a gas.
तू कितीला रे? तूच तो लपला तो लाल शर्टवाला. कितीला आहे तू? 9वी का? 10वी? मराठी का सेमी? सेमी नाही का? वोरस्टेडने कुणाचा शोध लावला? वोरस्टेड. प्रकरण नंबर 4 चुंबकत्वाचा शोध वोरस्टेड या शास्त्रज्ञाने लावला. मग प्राणी मोडण्या पाण्याचं असंगत आचरण मोडण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? पेपर नंबर 1 प्रकरण नंबर 5 करेक्ट. होप्स अपार्टमेंट. बरोबर आहे. हा तू कितीला रे? 3री. तू रे? 7वी. बापाच्या बायकोष्टी पट्टी मग म्हणतात वाईफ. अरे आमच्या बोलण्यामुळे निदान 50% धर्म जागेवर. आमचा भाग येऊ द्या लोकांना. हे 2-3 सगून एकदा पिसावले पाहिजे. अरे संपले ना 7 तारखेला 6 महिने. हा बरोबर आहे. त्यांना सुद्धा मला राग येत नाही. आता 10वीची पोरं ध्यानात ठेवा तुम्ही. 2-3 जण चाल 7 तारखेला 6 महिने. 16ला दिवाळीची सुट्टी लागते. 31-30 पर्यंत सुट्टी आहे. 1-11 शाळा सुरू होणार आहे. पुन्हा डिसेंबरला नाताळ आहे. गॅदरिंग आहे. तुम्हाला वेळ राहिली की ते 1 मार्चला बोर्डात पेपर आहे. बोर्डाचा पेपर चांगला अभ्यास केला तर सुट्ट्या बिट्ट्या सोडून 40 दिवस नाही. 10वी बेसिक कन्सेप्ट आहे. आणि बरोबर तुम्हाला वाटतं ना 67% मार्क उत्तर खात नाही त्यासाठी. महाराज ह्या वर्षीची जर ऑनलाईन मेरिट झाल्यामुळे 11वी चांगल्याची धांदळ उडाली. 87-88 वाले कॉमर्सला आहेत. 85 वाले 85च्या पुढचे सायन्सला आहेत. हे सगळं जो 80-81चा माल आहे हा सगळा कॉमर्सला आहे. त्यांना ऍडमिशन ऑनलाईन आहे ना. मेरिट पाहिलं जातं. आता इथं पॉइंटला किंमत आहे. हे गेले दिवस ती. आणि तसं नाही पॉइंटला किंमत येते. 99.2 99.1 संपला विषय. पॉइंट 1ला फी भरावं लागते काही 12वीच्या पोरांना मेडिकलला. पॉइंट 1. गव्हर्नमेंट फी मध्ये पोरग बसलं 82.5ला. या पोरीची मार्क होते 82.4. फी गेली. पैसे भरून डॉक्टर म्हणाला. मेरिटला किंमत येते. 1 सेकंद सुद्धा वाया नाही गेला पाहिजे. 1 सेकंद. मी मोबाईल वापरत नाही. बरोबर मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत. ही गाडी वापरत खोद्यापेक्षा सगळ्यात गरीब महाराज. मी आयुष्यात कधी मोबाईल कुणी देते आपल्याला मोबाईल. पण ते पोरग एक मोबाईल असा चालला जुना माया 3 लागला का 9 निघायचं. ते एका पोरानं मला आता 15 दिवस झाले मला महाराज ते काही पावत नाही. राहू द्या तुमच्याकडे. त्याने 1100 रुपयाची एवढं आणून दिले. त्याचा अजून नंबर फिट करण्याकरता घ्या. मोबाईल वापरत नाही. 1 सेकंद मोबाईल मला होतो. हेच नो बोलत नाही. आणि मोबाईल न वापरण्याचा माझा फायदा तुम्हाला सांगतो. 500-700 किलोमीटर प्रवास होता. 6 तास बोलणं होतं दिवसभर. 6 तास बोलण्यामध्ये जात्या. 7-8 तास प्रवासात जात्या. 3 कीर्तन करतो. गाडीत झोप होते. आराम होतो आणि वाचन होतं. वाचन जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला हे एवढं अवघड सांगू शकतो. 10-1.5 तास अभ्यास केल्याशिवाय असं चालतं का? त्या गप्पाय का त्या बायकोशी मारायच्या गप्पायच्या. कांद्याच्या भावाचं काय झालं? तुम्ही कांदे मोजले आपलं दोतर नाही जावं पाहिजे. इथं दंतो त्याला. हो. आणि म्हणून पोरांना तुम्ही तरुण पोरांना एक वाक्य सांगायचं गेलं. पोरांना सर्व्हिस थोडी लांब ठेवा पण मिळेल त्याच्यात बोलवा. सर्व्हिस मध्ये लई दिवस जातात पोरांना. 20 लाख रुपये भरा आणि 3,000 पगार द्याला. ते आपण त्याच्यापर्यंत त्यांची ती बूट पॉलिश करा ह्यासाठी करा. त्याच्यापेक्षा पंक्चर का असं पंक्चर आलंय. 30 रुपये पण गाडी कोण पंक्चर होते.
पैसे मिळू द्या त्यांना, मी काय फुकट घेत नाही, त्यांना थोडेफार कष्ट, मग कष्ट करणार पैसे मिळत असतील तर मिळणार. समाजसेवा करणाऱ्यांना लाख रुपये पगार आहे. ज्यांनी समाजासाठी वाहून घेतले त्यांना लाख रुपये पेमेंट आहे, 2 लाख माफ आहे, सुविधा लागल तेवढे, गेस्ट हाऊस फ्री आहे, गेस्ट हाऊस फ्री आहे, 2 लाख फ्री आहे, सगळे समाजाचे सेवक येते. त्यांनी जनतेसाठी आयुष्य घातलं, त्यांना लाख रुपये पेमेंट आहे आणि सगळं फुकाटे. आणि इथं कीर्तनकारांना 10,000 मागितले का? बाजार मांडला वा देवाचा, बाजार मांडला. आणि इथं 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. काऊन बोलतो ना, 30 मिनिटाची सभा आहे, 3 कोटी खर्च आहे. बोलून कोण? हे 8 दिवस झाले मला पाण्याला पाणी लागणं शेतकऱ्याच्या. तुम्ही लय भाग्यवान आहे, मला तुमच्याकडून गरज नाहीये. तुम्ही नशिबान भागात जन्माला येले, तुमच्याकडं ह्या पावसाने धरत नाही. आता सगळे पिकं पाहिले ठणठणीत आहेत, उसई व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे. मला इतक्या पाण्यात सोयाबीन आहे, इतक्या पाण्यात कपाशी आहे, आणि नेमकी सोयाबीन काढायला मूग गेला, उडीद गेला, पिकं फेकून सोडून गेली. आज दोन झोडायला माणूस तो नाही. कोणी म्हणतंय का काही? यांचं चाललंय मोर्ची बांधणी करायची 2 महिन्याच्या दृष्टीने. संघटन कौशल्य करायचं. शब्द कोण आणण्यात काय, आणि ते म्हणतात कार्यकर्त्यांचं चिंतन शिबिर घ्यायचं. चिंतन म्हणजे त्याला का समाधी लावायचं का? माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक जणात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी आणा. हा माणूस काय म्हणत चालय खरं आयोग कोणी जन्मंडपाले शिक्षण कुस्ती नवरात्र सोमंडळ आंधळी कार्यक्रमाचे आयोजक पहिलं कौतुक तरुणांचं गायक नाटकांचं मंडपाले सगळ्यांना धन्यवाद. आभार मानण्याशिवाय कोणी मोठा नाव विठ्ठल.